आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेतांगले। सर्वप्रथम स्मार्ट न्यूजच्या सर्व वाचक प्रेक्षकांना एक निवेदन। स्मार्ट न्यूजच्या वाचक प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक 26 रोजी स्मार्ट न्यूज कार्यालय बंद राहणार आहे। त्यामुळे वाचकांना दैनंदिन स्वरूपातील सायंदैनिक आणि बुलेटिन ही सेवा उपलब्ध होऊ शकणार नाही। मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचक सेवा सुरू राहील याची नोंद घ्यावी। पुन्हा एकदा वाचक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। आता बातमीपत्राला सुरुवात करूयात आजच्या ठळक घडामोडींनी। कॅनडाकडून भारतावर पुन्हा आरोप। विद्यार्थी अपहरणाच्या फेक कॉलमुळे धावपळ। ईव्हीएम हटाओसाठी निपाणीत मोर्चा। प्रगतीशील लेखक संघातर्फे रविवारी मराठी साहित्य संमेलन। मनपाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये विघ्नांचे अडथळे। रेणुका देवस्थानच्या दानपेटीत विदेशी चलन। भाजपचे 9 फेब्रुवारीपासून गाव चलो अभियान। जिल्हा प्रशासनातर्फे बालिका दिन साजरा। केएलई आयुर्वेदमध्ये ब्राझीलचे विद्यार्थी। लोंढा मिरज रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम पूर्ण। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेल्याचे पाहायला मिळाले आहे। खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणामध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केला होता। त्यावरून मोठा गदारोळ आणि आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कॅनडाने आगळीक केली आहे। कॅनडामध्ये झालेल्या गेल्या 2 निवडणुकांमध्ये भारताने हस्तक्षेप केल्याचे आरोप होऊ लागले आहेत। या आरोपांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय कॅनडातील उच्चस्तरीय आयोगाने जाहीर केला आहे। त्यामुळे आता द्विपक्षीय संबंध आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅनडातील आयोगाने जाहीर केलेला निर्णय ANI या वृत्तसंस्थेने कॅनडातील स्थानिक वृत्तवाहिनी CTVच्या हवाल्याने या संदर्भातले सविस्तर वृत्त दिले आहे। यानुसार कॅनडातील फेडरल कमिशन ऑफ इन्क्वायरी इंटू फॉरेन इंटरफेरन्स या सरकार नियुक्त आयोगाने निवडणुकांसंदर्भातील आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे। बुधवारी या आयोगाकडून या संदर्भातले जाहीर निवेदन जारी करण्यात आले आहे। या आयोगानं कॅनडा सरकारला या संदर्भातले सर्व कागदपत्र सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत। विद्यार्थी अपहरणाच्या फेक कॉलमुळे धावपळ। तुमच्या मुलाचे आम्ही अपहरण केले आहे असा धमकीवजा फोन कॉल एका विद्यार्थ्याच्या पालकांना केल्यामुळे पालक वर्ग धास्तावला। तसेच त्यानंतर शालेय व्यवस्थापनाची धावपळ उडाल्याचा प्रकार शहरामध्ये घडला आहे। या प्रकरणी सायबर गुन्हे विभाग पोलिसांना माहिती देण्यात आली आहे। सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर 11च्या सुमारास एका विद्यार्थ्याच्या पालकांना अशा प्रकारचा फोन केला। त्यानंतर त्यांनी फोनवर शाळेशी संपर्क साधला। तसेच तातडीने शाळेकडे धावही घेतली। त्यावेळी त्यांचा मुलगा शाळेमध्ये सुरक्षित असल्याचे दिसून आले। दरम्यान पालकांचा फोन आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने देखील धावपळ करून सदर बालक विद्यार्थी शाळेमध्ये आहे की नाही याची खात्री करून घेतली। त्यावेळी बालक शाळेमध्ये पोहोचल्याचे दिसून आले। मात्र अशा प्रकारचा फोन करणारा व्यक्ती कोण होता याची माहिती मिळाली पाहिजे, यासाठी सायबर विभागाच्या पोलिसांना कळवण्यात आले। त्यांनी याबाबत चौकशी करून हा फेक कॉल असल्याचे स्पष्ट केले। तसेच पुढील तपास करू अशी ग्वाही शाळा व्यवस्थापनाला दिली। अशा प्रकारच्या फेक कॉल पासून सावध राहून पालकांनी दक्षता घ्यावी। तसेच शाळा व्यवस्थापनाला तातडीने योग्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। ईव्हीएम हटाओसाठी निपाणीत मोर्चा।
मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनऐवजी येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या काळात निवडणुकांसाठी बॅलेट पेपरवर मतपत्रिकाद्वारे मतदान प्रक्रिया राबवावी अशी मागणी करीत येथील तहसीलदार कार्यालयावर सर्वसमावेशक नागरिकांच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला अक्कोड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथून सुरुवात झाली. धर्मवीर संभाजी चौक येथे काही काळ मोर्चा थांबवून घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार मुझफ्फर बळीगार यांना निवेदन देण्यात आले. तसेच ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, संविधान बचाओ, लोकतंत्र बचाओ असा नारा देण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी संविधान वाचवा, देश वाचवा, ईव्हीएम हटवा अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चास माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, सहकार रत्न उत्तम पाटील यांनी पाठिंबा दिल्याची माहिती राजकुमार मेस्त्री यांनी दिली. प्रगतिशील लेखक संघातर्फे रविवारी मराठी साहित्य संमेलन. प्रगतिशील लेखक संघातर्फे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 28 रोजी होत आहे. खानापूर रोड, रेल्वे उड्डाणपूल, ओरिएंटल शाळेजवळ तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनमध्ये संमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असतील. संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना साहित्यिक, नाटककार, लेखक, दिग्दर्शक आणि पत्रकार आचार्य प्र. के. अत्रे यांची 125वी जयंती 2023 मध्ये झाली. त्याचे औचित्य साधून आचार्य अत्रेंच्या विविध क्षेत्रातील कार्याचे महत्त्व संमेलन माध्यमातून मांडण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 10 वाजता संमेलनाला सुरुवात होणार आहे. अन्नपूर्णा परिवाराच्या अध्यक्षा मेधा सामंत पूरव यांच्या हस्ते उद्घाटन होईल. मनपाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये विघ्नांचे अडथळे. महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील संघर्षामुळे विद्यमान महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या कार्यकाळातील अखेरची सर्वसाधारण बैठक होण्याची शक्यता मावळली आहे. सोमवार दिनांक 22 जानेवारी नंतर ही सर्वसाधारण बैठक घेण्याचे नियोजन सत्ताधारी गटाकडून केले होते. पण त्याआधीच म्हणजे शुक्रवार दिनांक 19 व मंगळवार दिनांक 23च्या बांधकाम स्थायी समिती बैठकीवरून महापालिकेत संघर्ष सुरू झाला. 19 रोजी बांधकाम स्थायी समितीची बैठक आयोजित केली होती. कौन्सिल सेक्रेटरी उदयकुमार तळवार रजेवर गेल्याने ती रद्द केली होती. रेणुका देवस्थानच्या दानपेटीमध्ये विदेशी चलन. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती रेणुका देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. त्याच्या आधीपासूनच यल्लमा डोंगरावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळात भाविकांनी 1,68,00,000,000 अधिक रकमेचे दान दिले आहे. विशेष म्हणजे त्यात इतर काही देशांचे चलनही आढळले आहे. मंदिरातील दानपेटी जिल्हाधिकारी, प्रशासक व देवस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतीच उघडण्यात आली. त्यामधील रकमेची मोजदाद 2 दिवस चालली. इन कॅमेरा व भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या मोजणीमध्ये देवीच्या पदरात 1,68,00,000 रुपयांचे दान पडल्याचे उघडकीस आले. आश्चर्य म्हणजे त्यात केनिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आदी देशांचे चलनही सापडले असल्याचे कार्यकारी अधिकारी SBP महेश यांनी सांगितले. भाजपचे 9 फेब्रुवारीपासून गाव चलो अभियान. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपतर्फे 28,000 गावांशी संपर्क साधण्यात येणार असून याकरिता गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. 9 फेब्रुवारीला अभियानाला चालना देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली नवे पदाधिकारी गावाकडे जाणार आहेत. या अभियानांतर्गत 28,000 गावे आणि 19,000 शहरभूत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जाणार आहे. या अभियानासाठी भाजपचे राज्य मुख्य सचिव V. सुनील कुमार यांची संचालक म्हणून तसेच राज्य सचिव विनय बिद्रे यांची सहसंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे बालिका दिन साजरा. राज्य सरकारने महिलांच्या विकासासाठी विशेष योजना आखल्या आहेत. त्याचप्रमाणे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व महिला बाल कल्याण खाते यांच्या वतीने बुधवारी राष्ट्रीय बालिका दिन साजरा झाला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महांतेश भजंत्री, युवराज कदम, बाळू देसूरकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते. केएलई आयुर्वेदमध्ये ब्राझीलचे विद्यार्थी.
केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयात ब्राझीलमधील विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून तेथील रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. ब्राझीलमधील माधवा इन्स्टिट्यूट ऑफ योगाशी केएलईने 3 वर्षांचा करार केला आहे. या काळामध्ये प्रशिक्षण आणि उपचार पद्धतीवर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर सुहासकुमार शेट्टी यांनी दिली. ते म्हणाले, ब्राझीलमधील इन्स्टिट्यूट सोबत 2020 मध्ये करार करण्यात आला होता. त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. माधवा इन्स्टिट्यूट ऑफ योगाच्या संचालिका आंद्रियाना मोर्कस म्हणाल्या, आयुर्वेदात निरोगी आरोग्याचे रहस्य आहे. त्याचा प्रसार करण्यासाठी आणि उपचार पद्धती आत्मसात करण्यासाठी आम्ही करारबद्ध झालो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. ब्राझीलहून आलेल्या काही विद्यार्थी व एका रुग्णानेही मनोगत व्यक्त केले. लोंढा मिरज रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम पूर्ण. पुणे लोंढा रेल्वे मार्गाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या लोंढा ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. सांगली ते विजयनगर येथील दुपदरीकरणाचे काम मागील आठवड्यात पूर्ण केल्यानंतर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाची पाहणी केली. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीस खुला केला आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्या क्रॉसिंगसाठी न थांबता वेळेमध्ये पोहोचणार आहेत. मध्य रेल्वे व नैऋत्य रेल्वे विभागाला जोडणारा लोंढा मिरज रेल्वे मार्गाचे नुकतेच दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. एकूण 181 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. 7 टप्प्यांमध्ये रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठान दिनी जितो लेडीज विंग यांच्या वतीने आशियाना 2 प्रकल्पांतर्गत 320 शाळकरी मुलांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. विश्वेश्वरय्या नगर येथील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 26 मध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी 320 स्वेटरचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील कथारिया, सनदी लेखापरीक्षक सतीश मेहता उपस्थित होते. आदित्य मिल्क संस्थेतर्फे शाळेतील मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नमोकार मंत्राने झाली. अध्यक्षस्थानी लेडीज विंगच्या अध्यक्षा माया जैन होत्या. सचिव ममता जैन यांनी स्वागत केले. बीईओ श्रीमती लीलावती, मुख्याध्यापिका NB तळवार, सुनीता कथारिया, वैशाली उपाध्ये, सुनीता संचेती आदी उपस्थित होते. गीत रामायण कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद. रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त तहसीलदार गल्लीत झालेल्या गीत रामायण संगीत कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. तहसीलदार गल्लीतील धर्मवीर संभाजी युवक मंडळ व जननी महिला मंडळातर्फे सकाळी श्रीराम प्रतिमा पूजन, दुपारी सोमनाथ मंदिरात हनुमान चालीसा पठण व सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध गायक श्रीधर कुलकर्णी यांचा गीत रामायण कार्यक्रम झाला. प्रारंभी श्रीराम शिवछत्रपती प्रतिमा पूजन, कलाकारांची ओळख, सत्कार असे कार्यक्रम झाले. शब्दप्रभू ग.दी. माडगुळकर रचित व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत रामायणातील 10हून अधिक गाणी सादर झाली. स्वये श्रीराम प्रभू ऐकती या गाण्याने श्री कुलकर्णी यांनी गायनाला सुरुवात केली. ही गीते कुलकर्णी यांनी सादर केली.
संवादिनीवर रवींद्र माने व तबल्यावर नारायण गणाचारी यांनी साथ संगत केली. सीमा साळगावकर यांनी निवेदन केले. शिक्षक भरतीबाबत स्थगिती उठवल्याने उमेदवारांना दिलासा. शिक्षक भरतीसाठी दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे ज्या पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळाले नव्हते त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर उर्वरित पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात 13,500 शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच राज्यभरात 12,500हून अधिक पात्र उमेदवारांना शिक्षक भरतीची नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र शिक्षक भरतीसाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला विरोध करीत काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेतर्फे शांताई वृद्धाश्रमाला साहित्य. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना सीमाभाग तर्फे मंगळवारी शांताई वृद्धाश्रमाला मिक्सर, बल्ब व मिठाई भेट देण्यात आली. वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी ठाकरे यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे, प्रकाश हेपाजी आदी उपस्थित होते. बेळगाव यंग फाउंडेशन कडून गरजू विद्यार्थ्याला मदत. आरपीडी महाविद्यालयात 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेळगाव यंग फाउंडेशनने 5,000 रुपयांचे शुल्क भरून आर्थिक मदत केली. प्राचार्य सुजाता विजापुरे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मजगाव मधील एका गरजू विद्यार्थ्याने मदतीसाठी बेळगाव यंग फाउंडेशनशी संपर्क साधला होता. यावेळी यंग फाउंडेशनचे प्रमुख ॲलन मोरे, अमेश देसाई, अनिकेत लाड, अरमित भाजवा, संदीप सोमनटी यावेळी उपस्थित होते. हलगेकर दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन सभागृहाचे उद्घाटन. मराठा मंडळाच्या नाथाजीराव हलगेकर दंतवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय संशोधन केंद्रामध्ये नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू, उपाध्यक्ष विनायक घसारी, व्यवस्थापन समिती सदस्य राजेश हलगेकर यांसह व्यवस्थापन समितीचे अन्य सदस्य व मराठा मंडळाचे विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांच्या हस्ते फीत कापून सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. सभागृहात अत्याधुनिक ऑडिओ, व्हिज्युअल व ध्वनी व्यवस्था असून सभागृहाची आसन क्षमता 190 एवढी आहे. प्रारंभी प्राचार्य डॉक्टर रमाकांत नायक यांनी स्वागत केले. बायपाससाठी पुन्हा हालचाली सुरू. न्यायालयाने बायपासच्या कामाला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गातून बायपासचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 2009 पासून सातत्याने बायपास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. तरीही 2 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करून बायपासच्या मार्गावर सपाटीकरण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला होता. त्यानंतर देखील शेतकऱ्यांनी कामाला विरोध कायम ठेवत कोणत्याही परिस्थितीत रस्ता करू दिला जाणार नाही असा निर्णय घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जिनगौडा शाळेतील विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार. शिंदोळीतील देवेंद्र जिनगौडा इंग्रजी आणि कन्नड माध्यम शाळेच्या भारत स्काउट अँड गाईड छात्रांना राज्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम बंगळूरमधील कर्नाटक राजभवनात झाला. उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर MC सुधाकर, कर्नाटक भारत स्काउट गाईडचे मुख्य आयुक्त PGR सिंधिया व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त छात्रांमध्ये चिन्मय मायगोटी, कलगौडा पाटील, भुवन देसाई, विनय पाटील व प्रणव इटगी यांचा समावेश आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गोपाळ जिनगौडा, सचिव कुंतुसागर हर्दी, मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी पाटील, रोशनी रॉड्रिग्ज, सर्व शिक्षक आणि व्यवस्थापन मंडळाने या छात्रांचे अभिनंदन केले. सिद्धेश्वर मंदिर आवारात रोप लागवड. अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त देसूरमधील जय शिवराय मॉर्निंग वॉकर्स ग्रुप व सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे राजहंसगडावरील सिद्धेश्वर मंदिर आवारात रोप लागवड करण्यात आली.
प्रारंभी सिद्धेश्वर मंदिरात पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिरासमोर वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, संतोष बोंगाळे, ज्योतिबा काळसेकर, गजानन पाटील, रवीश काळसेकर, विलास रेडेकर, रघुनाथ सावंत, नारायण सावंत, साई चव्हाण, महेश पाटील, प्रकाश मरगाळे, सतीश कुप्पटगिरी, परशुराम काळसेकर आदी उपस्थित होते. भाजपचे 9 फेब्रुवारीपासून गाव चलो अभियान. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपतर्फे 28,000 गावांशी संपर्क साधण्यात येणार असून याकरिता गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. 9 फेब्रुवारीला अभियानाला चालना देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली नवे पदाधिकारी गावाकडे जाणार आहेत. या अभियानांतर्गत 28,000 गावे आणि 19,000 शहरभूत कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जाणार आहे. या अभियानासाठी भाजपचे राज्य मुख्य सचिव V. सुनील कुमार यांची संचालक म्हणून तसेच राज्य सचिव विनय बिद्रे यांची सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानाचा पहिला टप्पा 9 ते 11 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. भारत विकास परिषदेतर्फे विवेकानंद जयंती. भारत विकास परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंती, मकर संक्रांती व श्रीराम मंदिर आनंद उत्सव असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी स्वामी विवेकानंद, श्रीराम आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रीशा व स्वरा मोरे यांनी सुमधुर श्रीराम स्तुती अप्रतिमपणे सादर केली. विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत केले. अध्यक्ष विनायक गोडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉक्टर VV येळबुर्गी यांनी मकर संक्रांती विषयी विस्तृत महत्त्वपूर्ण माहिती दिली. प्राचार्य VN जोशी यांनी उद्बोधक विचार मांडले. गणेशपुरात उद्या आरोग्य तपासणी शिबिर. रोटरी क्लब ऑफ बेनुग्राम बेळगाव आणि गिजरे प्राईम केअर तर्फे शुक्रवार दिनांक 26 सकाळी रोजी 9 ते 3 या वेळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशपूरमधील गिजरे प्राईम केअर अस्पतालमध्ये शिबिर होणार आहे. या शिबिरात रक्तातील साखर, हेमोग्लोबिन, नेत्र, श्रवण अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बागायत खातेतर्फे शेतकऱ्यांना आवाहन. राष्ट्रीय बागायत मिशन योजनेतून विविध प्रकारच्या बागायतीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन धन देण्यात येणार आहे. केळी, द्राक्षे, डाळिंब, आंबा, अंजीर, ड्रॅगन फ्रूट, काजू, स्ट्रॉबेरी, जांभूळ, पेरू, हायब्रिड भाजी आणि विविध फुलांच्या लागवडीसाठी 10,000 रुपये ते 30,000 रुपये पर्यंत प्रत्येक हेक्टर प्रोत्साहन धन देण्यात येणार आहे. सामूहिक शेत तळावासाठी 4 लाख तर वैयक्तिक शेत तळावासाठी 75,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. पॉलीहाऊसच्या उभारण्यासाठी 10 गुंठ्यासाठी 4.70 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. रामललाचे दर्शन घेण्याचे खासदार मंगला अंगडी यांचे आवाहन. अयोध्येतील नव्याने बांधलेले श्रीराम मंदिर व रामललाचे दर्शन घेण्यासाठी आस्था ही खास रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचा रामभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार मंगला अंगडी यांनी केले आहे. बेळगावमधून शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता अयोध्येसाठी आस्था रेल्वे रवाना होणार आहे. ती सोमवार दिनांक 19 रोजी सकाळी 10:55 अयोध्येत पोहोचणार आहे. तर मंगळवार दिनांक 20 रोजी अयोध्येहून सायंकाळी 7:30 वाजता निघणार असून गुरुवार दिनांक 22 रोजी पहाटे 4:30 वाजता बेळगावात पोहोचणार आहे. या रेल्वेला 22 बोगी असतील. भक्तांनी आगाऊन तिकीट नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन खासदार अंगडी यांनी केले आहे. सिद्धेश्वर मंदिर आवारात रोप लागवड. अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त देसूरमधील जय शिवराय मॉर्निंग वॉकर्स ग्रुप व सर्व लोकसेवा फाउंडेशन तर्फे राजहंसगडावरील सिद्धेश्वर मंदिर आवारात रोप लागवड करण्यात आली. प्रारंभी सिद्धेश्वर मंदिरात पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिरासमोर वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, संतोष बोंगाळे, ज्योतिबा काळसेकर आदी उपस्थित होते. बोरगाव येथील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाज हितासाठी सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या बोरगाव येथील साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित मुफ्त महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बोरगाव व परिसरातील नागरिकांसाठी साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने हृदयविकार, मृतविकार, मुतखडा,
हाडांची लक्षणे, मोफत उपचार, मोफत ECG व मोफत रक्तातील साखर तपासणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी डॉक्टर आरिफ मुजावर, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल बोरे, अस्थिय रोग तज्ज्ञ राहुल पटेकरी, नेत्ररोग तज्ज्ञ निलेश चौगुले, अक्षय उगारे, मधुरा महाजन, डॉक्टर आरिफ मुजावर उपस्थित होते। बोरगावमध्ये ऊसाच्या ट्रॅक्टरला आग लागून लाखोचे नुकसान। ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागलेल्या आगीत लाखो रुपयांची नुकसान झाल्याची घटना बोरगाव इथे घडली। केवळ दैव बळवतवर म्हणून जीवितहानी झालेली नाही। याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटकातून हुपरी येथील जवाहर सरकारी साखर कारखान्यास नेणारा ट्रॅक्टर क्रमांक K28 TA 5169 बोरगाव जवळ आले असता विद्युत वाहिनीचा स्पर्श उसाला झाल्याने आग लागली। दोन्ही डब्यांना आग लागल्याने यावेळी मोठी तारंबळ उडाली, पण चालकाच्या प्रसंगधावनामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची परिस्थिती लक्षात घेऊन चालकाने शहरातील एका खासगी शाळेच्या कंपाऊंडमध्ये ट्रॅक्टर उभा करून पूर्ण आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। अशोक कल्लाप्पा इरोजी यांचे निधन। सामरा गणेश नगर येथील रहिवासी अशोक कल्लाप्पा इरोजी वय 70 यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 25 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे व भाऊ असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 29 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे। तनिष्का काळभैरव हिला 2 कांस्य पदक। इंदोर येथे सुरू असलेल्या कॅडेट व सब ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या तनिष्का काळभैरव हिने 13 वर्षाखालील मुलींच्या गटात अतुलनीय कामगिरी करताना 2 कांस्य पदक पटकावले आहेत। या स्पर्धेत तनिष्का काळभैरव हिने 13 वर्षाखालील मुलींच्या एकेरी व दुहेरी स्पर्धेत सुरुवातीपासून चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, पण दोन्ही गटात तिला अंतिम फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला व दोन्ही वेळी कांस्य पदकावर समाधान मानावे लागले। 13 वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात तनिष्का काळभैरव हिने उपांत्यपूर्व फेरीत अंकोलिका चतुर्वेदी हिचा 3-11, 11-5, 11-3, 11-7 असा पराभव केला, पण उपांत्य सामन्यामध्ये तनिष्काला निशा तिच्याकडून 11-7, 11-6, 1-11, 5-11, 8-11 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला। दुहेरी गटात उपांत्य फेरीत तनिष्का काळभैरव व राशीराव या जोडीने पूजाश्री व धारिणी एस या जोडीचा 11-6, 4-11, 11-3, 17-15 असा पराभव केला, पण या जोडीला उपांत्य फेरीत पराभवास सामोरे जावे लागले। बेळगावच्या तनिष्का काळभैरव हिला ज्येष्ठ टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन तर पालकांचे प्रोत्साहन मिळत आहे। इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन प्रणॉय श्रीकांत सलामीलाच गारद, किरण जॉर्ज लक्ष्यची विजयी सुरुवात। भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू HS प्रणॉय आणि किदंबी श्रीकांत यांना इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत पहिल्याच फेरीत आपले आव्हान गमवावे लागले। त्याचवेळी लक्ष्य सेन आणि किरण जॉर्ज यांनी मात्र विजयी सलामी दिली। बोपण्णा वय 43 वर्षे तरीही टेनिसमध्ये अव्वल स्थानावर। 43व्या वर्षी भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। वर्षातल्या पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सेमीफायनलमध्ये वाटचालीसह रोहन बोपण्णा दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। 43व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरणार आहे। याआधी हा विक्रम अमेरिकेच्या राजीव रामच्या नावावर होता। राजीवने ऑक्टोबर 2022 रोजी 38व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते। दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहन हा केवळ 4था भारतीय टेनिसपटू ठरणार आहे। याआधी लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनीच ही किमया केली आहे। स्टार बॉक्सर मेरी कोमच्या निवृत्तीच्या चर्चा। 6 वेळे जगज्जेते पदावर नाव कोरणारी आणि 2012 मध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या मेरी कोमने बॉक्सिंगला रामराम केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत। बुधवारी तिने आपण बॉक्सिंगमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या सगळ्या चर्चांदरम्यान मेरी कोमची पोस्ट समोर आली आहे। माझ्या निवृत्तीच्या बातम्या येत आहेत, मात्र मी कुठलीही घोषणा केलेली नाही असे तिने म्हटलं आहे।
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघाच्या नियमानुसार 40 ओलांडलेल्या बॉक्सर्सना बॉक्सिंगच्या स्पर्धेत भाग घेण्याची संमती नाही. मात्र आता मेरी कोमचं म्हणणं वेगळं आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.